जय महाराष्ट्र. कसे आहात सर्व? आनंदी राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आपण काहीतरी एका विषयावर बोलणार आहोत, जी छोटी किंमत काय ठिकाणी गेल्यावर केवढी मोठी होते त्याविषयी बोलणार आहे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ न स्किप करता बघा की तुम्हाला त्या गोष्टी समजल्या जातील की मला काय म्हणायचं आहे ते. आता मला सांगा, म्हणजे मी काय गोष्टी म्हणत नाही की ह्या चुकीच्या आहे आणि काही खोटे आहेत की काही बोलणे योग्य आहेत का, अशा गोष्टी मी बोलणार आहे तुमच्याशी. विषय असा आहे की बघा, आपला हा छोटा बिझनेस कुठलाही असू द्या, हॉटेल व्यवसाय असू द्या किंवा कुठलाही छोटा मोठा बिझनेस असू द्या, ती जर आपण लो ठिकाणी केला की त्याची किंमत कमी होते आणि जर आपण चांगल्या ठिकाणी केला की त्याची किंमत वाढली जाते. तर कशी काय ती मी तुम्हाला सांगून देते की विषय कसा आहे या गोष्टींचा. तर बघा, आपण दिवाळीची पंती घेतो, ती कितीला बसते आपल्याला? 20 रुपये डझन, 30 रुपये डझन अशी वस्तू बसते ती. कारण की आपण सामान्य लोकांपासून घेतो, आपण आपल्यापुरतं वापरतो, कारण की आपण सामान्य असल्यामुळं आपण सामान्यच वस्तूंप्रमाणे चालत असतो. तीच वस्तू जर तुम्ही दिवा घेतला, फार जुना आहे, अडगळीचा आहे, आणि ती जर तुम्ही चांगल्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल किंवा ताजमहल धरा आपलं, तिथं जर नेऊन ठेवला तर त्याची किंमत वाढली जाते. त्याच वस्तूची किंमत वाढली जाते. तर आपण तोच दिवा तिथं नेऊन ठेवला तर आपण आवडीने त्याचा फोटो काढतो, कारण का की ते दिवा आहे आणि तो जुना आहे, म्हणून आपण त्याची किंमत तिथं जाऊन वाढली. पण ते आपल्यापाशी अडगळीला पडल्यावरती त्याची किंमत वाढते का? नाही वाढत. आणि जर तीच वस्तू जर चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवली की त्याची किंमत वाढली जाते. तसंच आहे सर्व गोष्टी, बिझनेस पण तसाच आहे. जर आपण साधारण म्हणा, रोडवर म्हणा, तोच बिझनेस करत असेल तर तो बिझनेसला किंमत कमी असते, कारण की तिथं दर्जा कमी असतो त्या वस्तूचा. आणि तोच वस्तू नेऊन जर ठेवली आपण 5 स्टार 3 स्टार हॉटेलला तर त्याची किंमत वाढली जाते. माझं म्हणण्याचं तात्पर्य काय, वस्तू तीच आहे, माणूस पण तोच आहे, पण त्याची किंमत कुठं वाढते. तसंच काही लोकांचं पण तसंच आहे की आपण समोरच्याला लय साधं समजून जातो, हलक्या समजून जातो, पण तो पुढं जाऊन केवढा मोठा आणि कुठल्या दर्जाला जाऊन बसतो हे कोणालाही समजत नाही. म्हणण्याचं तात्पर्य हे की आपण बिझनेस कुठून कुठं चालू केला आणि कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आता बघा, पहिल्या गोष्टी काय आहेत की शेतापाण्याने आपण गाई सांभाळायचो, किंवा आपली ती गोमाता गाय, ज्याला आम्ही देशी गाय गावाला म्हणायचो, पांढरी गाय बोलायचो. जर्सी गाय वेगळी आणि देशी गाय म्हणजे पांढरी गाय, तिला देशी गाय बोलली जायचं आमच्या इकडे. तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो तर ते आम्हीच सांभाळायचो, तिला खायला प्यायला घालायचो, शेतातनं जाऊन खुरपून चारा वगैरे आणायचो आणि तिला खायला घालायचो. तर आता तीच बघा, त्याच गायीची किंमत बघा, ती गाई इस्कॉन मंदिरात पण आहे, तर लोक जाऊन विकत चारा आवडीने घेऊन तिला खायला घालतात. आणि त्या दिवशी मी पण ह्याला गेलते, शारदा गणपतीपाशी पण गायी आहेत, तिथं मी 20 रुपयाचा चारा घेतला आणि तिला चारला. बघा मग, गाईची किंमत ज्यावेळेस मालकापाशी असते गावाने, तेव्हा तिची किंमत कशी असते, कमी असते. आणि आपल्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी आली तर आपण म्हणतो बाई, गोमातेला आपल्याकडून काही ना काय चारलं पाहिजे, तर आपण ते प्रयत्न करत असतो त्यांना चारण्याचा. माझं म्हणण्याचं तात्पर्य हे की कुठं गेल्यावर कुठली किंमत वाढली जाते, तसंच सर्व गोष्टींचं माझं सांगण्याचा उद्देश आहे. आता बघा, म्हणजे मी गेलते एअरपोर्टला गेलते, तर आपल्या इथं इडली 30 रुपयाला भेटते, 30 रुपयाला इडली भेटली जाते. पण त्याची किंमत आपल्या साध्या हॉटेलमध्ये, साधारण दुकानामध्ये त्याची 30 रुपये किंमत आहे. तर तुम्ही जर अजून वरच्या दर्जात गेला तर एअरपोर्टला बघा, एअरपोर्टला तीच इडली 200 रुपयाला आहे. म्हणजे बघा, कुठली किंमत कुठं वाढली जाते, किंमत वाढली की नाही. तसंच आहे, आपण जर सामान्य ठिकाणी बिझनेस करत राहिलो तर त्याची किंमत कमी होत जाते. आपण जर जास्त रहदारीच्या ठिकाणी, जास्त जिथं गोंधळ, दगदग किंवा चालणारी लोक असतील, तिथं जर तुम्ही बिझनेस करायला गेला ना, 100% चालणार आणि त्याला किंमत जास्त भेटली जाणार. जिथं बघा, काय काय साधारण हॉटेलमध्ये चांगलं जेवण असतं, त्यांनी नाही का आपल्याकडे गिराईक यावी ह्याच्या प्रयत्नातून ते छान बिझनेस करत असतात. म्हणजे चांगली क्वालिटी वापरणं, त्याच्यामध्ये चांगले
सगळं सामग्रीने वापरणं किंवा चांगल्या छान गव्हाच्या चपात्या करणं, भाकरी करणं, भाज्या चांगल्या चांगल्या करणं. त्याने कारण काय म्हणतात की गरीब लोक आपली खात असतात ते आपण जे खातो तेच सामान्य लोकांना चारलं पाहिजे. अशा पद्धतीने ते लोक बिझनेस करत असतात. पण लोक तिथं नाही जाणार हा, तिथं नाही जाणार. कारण का रे काय हे चांगलं हॉटेल आहे तिथं नाही जायचं. चांगल्या हॉटेलमध्ये जातात. तिथं काय केलं जातं तुम्हाला माहीत आहे का? तर कमी क्वालिटीचं सामान वापरलं जातं. भाज्या 1 नंबर 2 नंबर भाज्या आणणे करणे. तसं सिंपल दुकानात जी छोटे दुकानदार असतात ना, ते चांगल्या भाज्या क्वालिटीच्या आणून वापरत असतात. आणि जिथं तुम्ही मोठ्या 5 स्टार हॉटेलला जाताल, 3 स्टार हॉटेलला जाताल, तर ते आत कसं बनवतात हे आपण बघत नाही. आपल्याला चांगली डिश दिसती ना बाहेर, ते आपण खात असतो. पण आतमध्ये कशा पद्धतीने बनलं जातं हे आपण कधीच बघत नाही. आणि आपल्या साधारण हॉटेल, आपले जे साधारण लोक आहेत, सामान्य लोक, तिथं जाऊन तुम्ही जेवा. बघा किती छान त्यांचं बनवायचं, आपल्या डोळ्यात देखत पण बनवताना ते दाखवलं जातं. ह्याला म्हणतात की क्वालिटी. आणि जर आपण चांगल्या हॉटेलला जाईल, नावच मोठं आहे, आपण नावावर जातो असतो कुठल्या पण हॉटेलवर, तिथं गेलं की तिथं क्वालिटी कमीच भेटणार. ते काहीही मसाले वापरणार, काही जे तडका वगैरे देणं, मिरची पावडर वापरणं, हे आपल्या शरीराला जास्तीत जास्त हानिकारक आहे. की कलरफुल जे वापरलं जातं त्या गोष्टी. आणि ते सामान्य शॉपमध्ये जावा किंवा हॉटेलला जावा, तिथं ते चांगली क्वालिटी वापरतात. कारण ते काय म्हणतात, आम्ही जे खातो ते सामान्य लोकांना चालणार आहे. तसं मोठ्या हॉटेलवाल्यांचं नसतं, त्यांना कसा पैसा येईल हे बघत असते ते. त्यामुळं आपण ना जिथं आपल्याला योग्य वाटतं तिथं जाणे, खाणे-पिणे आणि व्यवसाय जर वाढवायचा असेल तर तुम्ही ना जास्त चालणारी लोक, तिथं जास्त गोंधळ किंवा भाजीपाले मंडई किंवा रहदारी की गाड्या पार्क होतील अशा ठिकाणी बिझनेस चालू करा की तिथं तुमचा जास्त चालेल. ज्याने की तुम्ही समसुमी एरिया असाल, तिथं तुम्ही बिझनेस टाकत असाल तर तिथं चालणार नाही, तुमचाच लॉस होणार आहे. तुम्ही जर तिथंच जाऊन दुसरीकडे चांगल्या ठिकाणी जर टाकलं तर तुमची किंमत अजून वाढणार. तसंच आहे सर्व गोष्टींचं. आपण बघा, आपण म्हणतो की नाही का, हे सामान्य लोक कामं करतात, पण ते सामान्यच लोक तिप्पटीने कमवत असतात. आणि जे नाव मोठं असणे किंवा त्याचा दर्जा मोठे असणे, तर तो माणूस फार कमी घेत असतो. सामान्य लोकच बघा किती चांगली राहतात, खातात पितात. आपल्यासारखं सामान्य लोकांच्या जेवण लय भारी असतात. श्रीमंताच्यात नसतं तेवढं. ते विचार करून चालतात. पाहुणे रावळे आले तर मटण आणायचं की नाही विचार करतात. पण आपले सामान्य लोक पटकिरना जाणार, बोकडाचं मटण घेऊन येणार, सगळ्या पाहुणे रावळ्यांना खायला घालणार, त्यांचं मन समाधान करणार. तेव्हा त्यांचं मन समाधान होतं आपल्या पाहुणे रावळ्यांच्यात आलेल्यांचं. आपण असा विचार करतो आपण लय भारी आहे की खाऊन पिऊन सुखे चांगली झोप घेतो. पण श्रीमंताला ती पण सुखाची झोप नाही आहे. श्रीमंत नेहमीच विचार करतो की माझं हे कधी कर्ज फेटेल, ती कधी कर्ज फेटेल, मी अजून किती वर जाईल. पण आपल्यासारखे साधारण लोक, बाबा स्वतःचं घर झालं, मी चटणी भाकर का खायना, पण मी माझ्या घरात सुखाची खाईन, असा विचार करणारे आपण लोक आहे. तसंच बिझनेसचं पण तेच आहे की आपण जसं क्वालिटीने चालवलं, आपण काय क्वालिटी देईल त्या पद्धतीने बिझनेस चालवत असतो. तसंच मी तुम्हाला दिव्याचं उदाहरण सांगितलं की आपल्या घरात जे आडगडीला पडलेला दिवा जर 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन लावला तर त्याची किंमत वाढली जाते. त्याची लोक आवडीने फोटो काढतात. पण तीच आपल्या घरात असेल तेव्हा ते आपण त्याला बघतही नाही. तशाच काही गोष्टी आहेत, ज्यावेळेस आपल्यापाशी माणसं असतात तेव्हा आपण त्याची किंमत करत नाही. ज्यावेळेस आपल्यापासून निघून जातात तेव्हा त्याला आपली किंमत समजते. असंच सर्व गोष्टींचं आहे. कारण की मी सगळं असं दुनिया फिरते, पाहते पण की काय कुठं चाललं आहे. पण आपण बघून न बघितल्यासारखं करून पुढं चालत राहत असतो. कारण की आपण जर सगळ्याला जर ज्ञान देत शिकलो किंवा फिरलो तर ते काय म्हणतील, बाबा तुम्हालाच लय समजतं, आम्ही काय कमी आहे का, असे पण बोलणारी लोक आहेत आणि बोलतात पण. त्याच्यामुळं ना आहे तर सुकांत खाणे चटणी भाकर का भेटाना, पण आनंदाने खाऊन पिऊन चांगल्यासोबत पाहुणे रावळ्यांसोबत किंवा आपले पाहुणे किंवा फॅमिली लेकरं बाळ त्यासोबत सुखी राहण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला सांगा, मला जरूर कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा की येणारे प्रत्येक नोटिफिकेशनही तुमच्यापर्यंत पोचले जातील. तर चला बाय. आता झाली संध्याकाळची वेळ, किती वाजल्या त्या 11, रात्रीच्या 11 वाजल्या त्या. मी गेले ते फंक्शनला, फंक्शनवरनं आले आणि जरा उशीर झाला थोडा. म्हणलं चला थोडंसं आता शूट करू, कारण की परत सकाळ लवकर कामाला जाणं आहेच.
तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा की येणारं प्रत्येक नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोचले जातील. बाय. चला गुड नाईट. म्हणजे रात्रीची वेळ झाली म्हणून गुड नाईट बोलते, कारण की सकाळ हा व्हिडिओ पडणार आहे म्हणून मी आता गुड नाईट बोलते. बाय.